अनु, डबा घे. काय केलंस डब्यात? तुझ्यासाठी भोपळ्याच्या गाऱ्या केले. आकाशच्या आवडीचे आता. तू का सतत आकाशच्या आवडीचे पदार्थ मला करून घालत असतेस? सारखं त्याचं नाव काढतेस. आईला सतत आकाशची आई म्हणतेस. जो भूतकाळ आम्ही मागे टाकलाय त्यांना पुन्हा पुन्हा समोर का आणतेस तू आई? डबा घेऊन जा. अन्न वाया घालवणं बरं नव्हे. मला नकोय डबा. मी खाईन काहीतरी बाहेर. बरोबर आहे. संसार उधळून लावलेल्या दोन दोन बायकांना रोजचा रांधायचा उत्साह येणार कुठून? मॅम मी बाहेर थांबतो. लवकर कळलं रे तुला. थांबनी थांब. हे माझं घर आहे. मी ठरवणार कोणी जायचं कोणी थांबायचं. काय वय असेल ग याचं? 22-24? हा काय रोजच्या रोज घरी येतो का असा? असिस्टंट आहे तो माझा. कामासाठी येतो. मग या बॉस बाईंना तरुण मुलगी घरात आहे याचा विसर पडलाय का? नाही. तरुण मुलगी घरात असताना हा मुलगा येतो काय जातो काय उठबस काय करतो घरच्या सारखी? तू काहीही बोललीस तरी मी त्याला इथे यायला बंदी घालणार नाही. पुरुषाचा वावर घरात इतकाच हवासा वाटतो तर मग लग्न करून जा ना दुसऱ्याच्या घरी. गेली कित्येक वर्ष मी बिनपुरुषाच्या घरात राहते आणि त्यामुळे माझं काहीही अडलेलं नाहीये. तू नको त्या गोष्टींना नाही तिथे वळवू नकोस. अडलं नाहीये ना तुझं? मग त्या आकाशच्या आई बरोबर कसली कारस्थानं चालली आहेत? ती म्हातारी बाई कुणाचं स्थळ घेऊन आली होती? आकाशच्या आईची मैत्रीण आहे म्हणे. मी म्हंटल घरी पुरुष हवा तर लगेच नान्नाचा पाडा. मग हे बाहेर कसलं प्रकरण चाललंय? कोण आहे तो? चल अनु, अनु, डबा घेऊन जा. अनु, अनु. हा बोल. हॅलो सर, मी तुमची एक मदत केली तर तुम्ही माझी मदत कराल? कसली मदत? हेच सगळं प्रेम प्रकरणात. नाही, चल ठेवतो. आओ सर, थांबा थांबा. डायरेक्ट नाही काय म्हणताय? अरे तुझं वय काय माझं वय काय काय बोलतोयस तू? ठीक आहे. मग मी तुम्हाला अनामिका मॅमची एक खबर द्यायला फोन केलेला. ती नाही देत. फोन ठेवतो. ए ए ए ए ए ए काय खबर? आधी म्हणा मी तुझी मदत करीन. डील. डील. ऐका, अनामिका मॅमकडे आज डबा नाहीये. सो आज त्या दुपारी जेवणार काय हा प्रश्नच आहे. नील, चल लवकर, उशीर होतोय. हा आलो आलो. बाय बाय. मावशी, मलाच डबा नको. चला चला चला, निघा निघा. नाही निघा निघा. चला निघा आता. सौरभा, माझं चुकलं रे. मी ना तुला असं न सांगता अनामिकाकडे जायला नको होतं. पण माझा राग असा अन्नावर काढायचा नाही. नाही नाही मावशी, मी अन्नावर राग काढत नाहीये आणि मी तुझ्यावर रुसलो नाहीये. मग काय झालं? ते आज मिस अनामिका डबा आणणार नाहीयेत म्हणून मला पण डबा नको. बापरे, म्हणजे माझ्यामुळे त्यांच्या खडाजंगी झाली की काय, म्हणून तिला डबा मिळणार नाहीये का? त्यांना डबा मिळाला की नाही मला माहिती नाही, पण तुझ्यामुळे मला संधी मिळाली. तू तिला बाहेर घेऊन जाणार आहे जेवायला? तुझ्या तोंडात सुधारस. पण ती येईल ना रे. म्हणजे झाल्या प्रकारामुळे ती रागावली असेल तर? रागवली असेल तर आपण समजून काढू. आता आपण ठरवलंय की नाही, पट्याहून लागतील ते प्रयत्न करायचे, मग करायचे. आई ग गुणी ग बाई, माझा लेकरू. तू तिला या घरची सून म्हणून आणल्याशिवाय राहत नाहीस. घरचं बघू, पण आज मी त्यांना जेवायला बाहेर घेऊन जाणार आहे. चंद्याकडे. चंदूकडे का? कशाला म्हणजे काय? त्या नाही मला त्यांच्या आवडीच्या एका हायफाय हॉटेलमध्ये घेऊन गेल्या होत्या.
मग मी पण त्यांना माझ्या आवडीच्या ठिकाणी जेवायला घेऊन जाणार आहे. आणि आपल्या घरचं हॉटेल असताना इकडे तिकडे का जायचं? चंदेला सांगतो ना सगळी सोय करायला. ओय ओय गो सौरभ काय आलं? काय नाही तुझं चालू दे. याचं काय? येडा आहे ते. येतो का? नीट सांभाळून जा. अच्छा, लंच ब्रेक मध्ये चिमणे अमृत तोडल्या. आता बघतीच. रोहिणी, चला जेवायला. काय भूक लागले की नाही? हे हो चला. मॅम जेवायला चला ना. मॅम चला ना प्लीज. या ना मॅम. तुम्ही मला इतका आग्रह करताय, तुमच्या सौरभ सरांना जाऊन बोलवा ना. तुम्ही आलात की तेही येतात ना आपोआप. अच्छा, चला वा पुढे, मी येते. मॅडम जरा या लवकर, आम्ही बसतोय जेवायला. काय म्हणता मिस अनामिका? ए पट्या, हा काय सूर लावलाय? अहो हा सूर म्हणजे काय? तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. मित्र म्हणून लक्ष नाही, काही चौकशी नाही. असली कसली तुमची मैत्री? काय म्हणणं काय? म्हणणं हे की मला प्रचंड भूक लागली आणि माझ्याकडे डबा नाहीये. पण तुमच्या लक्षात पण आलं नाहीये. तुमचं लक्ष नाही माझ्याकडे. अच्छा, आणि तुझं लक्ष आहे माझ्याकडे. माझ्याकडे डबा नाही आज. काय करतोस? मॅड ते त्रिवेणी म्हणतात ना तसं, सेम पिंच. लागला ना मला. एक तर भुकेनं वैताग आला. हो, बाहेर जाऊया जेवायला. जेवायला बाहेर? असं काय विचारताय? दोन मित्र एकत्र बाहेर जेवायला जाऊ शकतात. आणि मी काय तुम्ही मला नेलं होतं तसं फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये वगैरे या असं म्हणत नाहीये. मी काय म्हणतोय, आपण इकडे जाऊ आपल्या चिमणे अमृततुल्यमध्ये. पटकन तिकडे जाऊ, 2-2 घास काहीतरी खाऊ आणि परत येऊ. आणि मित्र म्हणून जायचंय, डेट वगैरे नाहीये, गैरसमज नसावा. तुझं सगळं स्पष्टीकरण वगैरे देऊन झालं असेल तर आपण निघूया का? हो चला, ते 9,000 रुपये पण फेडूया. चला. चष्मा चष्मा. चंद्या, आम्ही निघतोय. सगळी तयारी झाली ना? पटे ये. आलो आलो. निघालो रे. एक काम कर, तुझ्या रिक्षेचा हॉर्न वाजव. का? पैसे देते ना मी पूर्ण. हा, हॉर्न वाजव, सांगितलं तेवढं कर. एवढंच आहे हॉर्न. हा, पैसे लागतात का? दाबून कर. नमस्कार. तू का आलीस ग परत? काल इतकं सांगितलं समजलं नाही? अहो, कारण आहे म्हणूनच आलीये मी. तू का हॉर्न वाजवत होतास इतका वेळ? ते काय, मीच सांगितलं होतं त्याला हॉर्न वाजवायला, नाहीतर तुम्ही बाहेर नसता ना आला. आणि मी समजा आत आले असते तर अनामिकाची सासूने बघितलं असतं ना, म्हणून. आणि ती कशी वेगळ्या गटातली हो, आपण दोघी एका गटातल्या आहोत ना. गट वगैरे गेला खड्ड्यात. तू का निर्लज्जासारखी परत आली आहेस ते सांग आधी. बघा बाई, तुमच्या चांगल्यासाठी आले होते. तू काय माझं भलं करणार? तो परमेश्वर आहे माझी काळजी घ्यायला. हा, मग ते परमेश्वरांनीच पाठवले मला तुमच्याकडे. तुमची मुलगी आणि माझे भाऊजी दोघही एकत्र एके ठिकाणी प्रेमाने जेवायला गेलेत. उगाच तोंडाला येईल ते बोलू नको.
तुमच्या मुलीने डबा नेलाय? तुला काय माहित ग? अहो, तुमच्या मुलीने डबा नेला नाहीये ना, म्हणून माझ्या भाऊजींनी सुद्धा डबा नेला नाहीये. दोघही कुठेतरी एकांतात बसून गुलू करत जेवतायत. माझा नाही विश्वास तुझ्यावर. मग या माझ्या बरोबर आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. हो या. वेलकम 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 वेलकम. प्लीज प्लीज प्लीज. काय रे चंद्या, नेहमीची टेबल्स, गिराईक, आल्याचा मस्त वास सगळं गायब. त्याचं काय ना, आज 9,000 फेडणारा गिराईक आला, त्यामुळे आज सगळ्यांना सुट्टी. आणि दोस्तीसाठी एवढा सेटअप तर चालतोच ना. काय सौर्या, हा एन्जॉय म्हणजे एन्जॉय. मैत्रीसाठी हे जरा जास्त आहे नाही का? हो बघा ना, मी काय म्हटलं होतं चंद्याला की आम्ही दोघे येऊ, पटपट 2-2 घास खाऊ आणि लगेच निघू. केवढं केलंय त्यांनी हे. काय मी चंद्याविषयी नाही, तुझ्याविषयी बोलतेय. हो, तू सांगितलं असशील त्याला सगळंच आपल्याबद्दल. आपल्या मैत्रीसाठी हे जरा जास्त होत आहे नाही का? चला निघूया. चला. नाही हे जास्त आहे, आपण नको जेऊया. चला. ओ ओ बस, पुरे झाली नौटंकी तुमची. बस पट्या, अरे मला चहा नकोय. ऐका ना, ते हटके आणि ते काय क्रिएटिव्ह असा विचार फक्त तुम्ही इंटिरियर डिझायनिंग वाले करत नाही, आम्हाला पण जमतं कधी कधी. अरे वा, माझ्या संगतीत राहून राहून तुझी कल्पना शक्ती फारच सुधारली आहे. अच्छा, म्हणजे आता याचं क्रेडिट पण तुम्ही घेणार? गंमत केली रे. बरं ऐक ना, भूक लागलीये खूप, जेवूया. घ्या, चालू करा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? परत तोच विषय काढणार असशील तर नको. नाही तो नाही, साधारण तोच आहे. आता आता काढलाच असतं विचार. तुम्हाला लग्नच करायचं नाहीये का? म्हणजे माझ्याशी करायचं नाही का लग्नच करायचं नाही? म्हणजे जर तो मुलगा मी नाही दुसरा कोणतरी तर करायचंय का नाही? म्हणजे लग्नच नाही करायचं? तू इतका इन्सिक्युअर का होतोस पट्या? तू विचार करतोस तसं काहीही नाहीये. मी एकदा लग्न केलं, ते फसलं, आता मला पुन्हा त्यात नाही पडायचं. आणि प्रेमात पडलात तर? म्हणजे लग्न कसं आपण ठरवून करतो, प्रेमाचं तसं नाही ना. प्रेम होतं आपोआप. तसं झालं तर काय मला माहित नाही, पण लग्न मी नक्कीच करणार नाही. मी प्रेमात पडले, मी लग्न केलं, मला बाळ हवं होतं. मी करिअरच्या मागे धावत नव्हते. मला करिअरपेक्षा कुटुंब महत्वाचं होतं, पण काहीच मनासारखं झालं नाही. मग आता ती रिस्क मी पुन्हा का घेऊ? नाही, बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. पण एक लग्न मोडलं म्हणून लग्न संस्थेवरचा विश्वास उडवून कसं झालं? तुमचं लग्न मोडलं कारण तो माणूस चुकीचा होता, पण आपल्या आसपास अनेक लग्न आहेत जी उत्तम झाली आहेत, संसार सुरळीत सुरू आहे, आपल्या ओळखीत, आपल्या नात्यात. लांब कशाला, आपल्या आई वडिलांचं बघा, मस्त संसार झाला त्यांचा. त्यामुळे एक लग्न मोडलं म्हणून लग्न संस्थाच वाईट असं म्हणून कसं झालं? एक लग्न मोडताना बघणं आणि स्वतःच लग्न मोडताना बघणं, त्यात खूप फरक आहे पटेल.
पण त्याच्यात लग्न संस्थेचा काहीच दोष नाहीये मिस अनामिका. तुमचं लग्न मोडलं कारण तुमची निवड चुकली. तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी आता माझं मत बदलणं खूप अवघड आहे आणि हा विषय कधीही न संपणार आहे. त्यामुळे उगाच वाद का घाला. ऐका ना मिस अनामिका, पट्या भेंड्या खेळूया. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते ऐका ना मिस अनामिका, मला मनापासून असं वाटतं की तुम्ही हा जो सगळा समज करून घेतलाय ना तो एका चुकीच्या माणसामुळे. पण जर उद्या आयुष्यात तुम्हाला एखादा योग्य माणूस, एखादा चांगला माणूस मिळाला आणि तुम्हाला असं वाटलं की या माणसाबरोबर मला माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य घालवायचं, तर मग त्याच्याशी लग्न करणं हे योग्यच होईल. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी फक्त माझं मत मांडतोय. निघूया. आई तू ओ शुकशुक, काय नाव काय तुमचं? अगं कोलिग आहेत माझे. तू घरी चल, मी सांगते सगळं. उगाच माझ्या कोलिगवर प्रश्नांचा भडीमार नको. इतकंच औपचारिक नातं होतं तर त्यांच्यासोबत जेवायला कशी काय आलीस बाहेर? अगं मी जेवायला आले नव्हते. हो, मग कशा करता आली होतीस? म्हणजे मी ह्यांच्या बरोबर जेवायला आले नव्हते. मग कोणाबरोबर आली होतीस? माझ्यासोबत. माझ्यासोबत. हे एवढं भारदस्त व्यक्तिमत्व दिसत नाहीये तुम्हाला? आता या कोण? मी अनुची मैत्रीण. हो, आम्ही ना असे वरचेवर भेटत असतो, जेवायला, गप्पा मारायला. काय ग, हात धुतलेस? बडीशेप घेतली ना? हा चल निघूया. हो हो हो. बरं आम्ही निघू, ऑफिसला जायला उशीर होतो. हा, पण यांनी तर नाव सांगितलंच नाही. ओ निदान चेहरा तरी दाखवा. तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय ना. बाकी सगळं मी घरी येऊन सांगते, तू जा घरी. अगं पण त्यांनी नाव तर सांगित. आई घरी जा. आई गेली रे पट्या. थँक्यू. थँक्यू म्हणून पर्क करताय का? भाऊजींसाठी एवढं चालतंय हो. चल निघूया.
गेल्या त्या. आता इतका गंभीर चेहरा करून कसला विचार करताय? पण त्या 40 वर्षाची बाई तिच्या आईशी खोटं बोलते, लपवाछपवी करते. अशी लपवाछपवी मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा केली नाही. सरळ सांगून टाकलं होतं घरी आकाशबद्दल. मग माझ्याबद्दलही सांगा ना की मी तुमचा मित्र आहे, कारण मी मित्र आहेच तुमचा, त्यात काय हरकत आहे? तिला नाही पटणार. आपली मैत्री आहे हे तिला का नाही पटणार? मैत्रीचं नाही रे, तू मित्रस हे नाही पटणार. तुम्ही त्यांना मनापासून सांगू शकणार नसाल तर मग काही अर्थच नाही सांगणार. सर्वं जगदिदं त्वत्ततिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिलमेष्यति सर्वजगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि त्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. जरा हळू. तू सुद्धा अगं सकाळपासून काहीतरी वेगळंच करत होत्या, पण आमचं झुंबाचं म्युझिक सुरू झाल्याबरोबर लगेच पूजेला सुरुवात. आई तू तरी सोड ना. बरं, तदनंतरम अनुस्वारः ते आपण उद्या कंटिन्यू करूया. सॉरी. तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम अकार पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वारश्चान्त्य रूपम बिंदुरुत्तर रूपम. बाय. अच्छा, भेटूया उद्या. हा, वेळेवर या हा सगळ्यांना. हा बोल ग, काय म्हणत होतीस? सकाळी सकाळी का भांडताय तुम्ही दोघी? मी त्यांना एक शब्दही बोलले नाहीये. हा हो, पण स्पर्धा केल्यासारखी वागत होतीस ना. स्पर्धा कसली त्यात? सकाळची वेळ ही देवपूजेचीच असते. अगं आमची बॅच 7 वाजताची असते. काल यांनी 7 वाजता पूजेला सुरुवात केली, म्हणून मी मुलींना म्हटलं की बरं बाई आपण उद्या 8 वाजता भेटूया, 8 वाजता झुंबा करू. तर आज 8लाच पूजेला सुरुवात. मग तुमची काय अपेक्षा आहे? तुमच्या त्या तंग कपड्यातल्या मैत्रिणींसाठी माझ्या देवानी पूजेच्या वेळेसाठी तडजोड करायची? जशी तुम्हाला तुमची पूजा महत्वाची आहे ना, तसा आमचा व्यायामही आम्हाला महत्वाचाच आहे. आता सकाळी सकाळी चांगला व्यायाम केला त्यात काय वाईट आहे ग? करा ना, व्यायाम करा, प्राणायाम करा, पण हे जे तुम्ही करताय ना हा व्यायाम नाही, थिल्लरपणा आहे. मी तुमच्या देवपूजेला काही म्हणते का? आदरच करते ना मी तुमच्या श्रद्धेचा. मग आमच्या व्यायामाला सुद्धा तुम्ही काही नावं ठेवता कामा नये. माझं म्हणणं एवढंच आहे, जगा आणि जगू द्या. तुम्ही काय मला बोलताय? माझ्या पूजेला नावं ठेवताय? 4 स्तोत्र तरी पाठ आहेत का तुम्हाला? सकाळी सकाळी माझ्या घरात तुमच्यामुळे जर या असल्या दर्जाहीन गाण्यांचे आवाज घुमणार असतील ना तर मी आक्षेप घेणारच. नाही चालणार मला असला आचरटपणा. घालून पाडून बोलतो. अहो एवढे वर्ष देवाची पूजा करताय, पण अजून जिभेवर ताबा नाही मिळवता आला. आकाशच्या आई, तोंड सांभाळून. तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचं मातेरे झाले आणि वर तुम्ही मलाच बोलताय. बास ना. कसं वास करू तूच सांग. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायच्या आधी चहाचा कप तोंडाला लावता तुम्ही. तुमच्या उठण्याच्या वेळा सूर्योदयावर नाही तर आदल्या रात्री तुम्ही किती जागरण करता त्यावर अवलंबून असतात. आणि या असल्या सवयी असलेल्या तुम्ही मला बोलणार कावेरीला? ब्राह्ममुहूर्तावर उठून सोवळ्यात पूजा केल्यावर किती पावित्र्य येतं हे माहिती तरी आहे का तुम्हाला दोघींना? पावित्र्य अनेक गोष्टींनी मिळवता येतं. हो, आपल्या घरात आलेल्या पाहुण्याला हाताला धरून बाहेर काढण्याने नाही पावित्र्य मिळत. दुसऱ्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल वाटेल तसं बोलण्याने नाही पावित्र्य मिळत. आपल्याच तोंडाचा पट्टा चालू ठेवायचा, दुसऱ्या कोणाचं ऐकायचंच नाही, यानेही नाही पावित्र्य मिळत. पावित्र्य मिळतं चांगलं वागण्याने, प्रामाणिकपणे वागण्याने, आपल्या मुलीच्या पाठीशी उभं राहण्याने. हो का? मग तुम्ही हे सगळं करता का आकाशच्या आई? करते, हे सगळं मी करतेच.
मी देवाची पूजा नाही करत, पण हे सगळं करत. कुठलाही देव असं सांगत नाही माझ्यासाठी नैवेद्य दाखवा, नवस बोला. तो फक्त एवढंच सांगतो, प्रामाणिकपणे वागा आणि चांगलं माणूस व्हा. धूळ खात पडला होता इथे देवारा 2 दिवसापूर्वी. तरी बरं तुमचं देवाशी चांगलं सूत जुळलंय हो. तुमच्या कान्यात येऊन काही विशेष सवलती देतो का तो? देव सगळ्यांना सवलत देतो. ही कर्मकांड आहेत ना, ही सगळी माणसाने सुरू केली आहे, देवाने नाही काही. बरं झालं हो सांगितलं ते. आता देवाला नाही, तुम्हालाच रोज साष्टांग घाल. नाही खरंच घाल. या आईकडून जर तुला हे शिकता आलं ना की आपल्या मुलीशी कसं वागायचं, तर फार बरं होईल. मुलीची 40शी आली तरी तिचा पाठलाग करावासा वाटतो, तिच्यावर पाळत ठेवावीशी वाटते तुला. हे सगळं तुझा देवच सांगतो ना करायला. आईला मुलीवर लक्ष ठेवण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. तिचं वयही नाही. हो, तू कितीही मोठी झालीस ना तरी माझं कर्तव्य करण्यापासून मला कुणीही अडवू शकणार नाही. हे कर्तव्य आहे तुझं? अगं राधा ऐन विशीत आहे तरी तिच्या मागे मागे जात नाही मी. अगं मग जा. इतके दिवस ती कुठल्या सहलीला गेलीये, कुणाबरोबर गेलीये याची स्पष्टपणे माहिती तरी मिळेल तुला. कुणाबरोबर गेलीये माहिती तरी आहे का तुला? हो माहिती आहे ना. राधा ज्या लोकांबरोबर काम करते त्यांच्याच बरोबर गेलीये. राधा मला उलट उत्तर देत असेल, माझ्याशी भांडत असेल, पण माझ्यापासून कधीही काहीही लपवून ठेवत नाही. हो ना? म्हणजे तुला माहितीये ती कुठे गेलीये ते? हो माहितीये. चल मग घेऊन चल मला तिकडे. नाही, कारण ती कामासाठी गेली आणि त्यांच्या परवानगीशिवाय मी तिथं नाही जाऊ शकत. आईला मुलीला भेटण्याची परवानगी कशाला लागते? काही गरज नाहीये. गाडी काढायची आणि निघायचं. मला ऑफिस आहे, कामं आहेत, मी सुट्टी घेऊ शकत नाही. संध्याकाळी आले की फोन लावून देते. मग लवकर ये. गेले कित्येक दिवस तिने माझे फोन घेतलेले नाहीये. आज मला तिच्याशी बोलायचंच आहे. वा जावई बापू सावकाश जरा सावकाश. उशीर झाला आप्पा ऑलरेडी. मी निघतो. हा सचिन ऐक ना, मी आज तुझा डबा नाहीये तयार केलाय. ते मल्टी लेवल मार्केटिंग, मल्टी लेवल मार्केटिंग त्याची मीटिंग आहे, त्याच्यामुळे मला तिथे जावं लागेल. अरे ते नाही का, आपल्या हाताखाली आपण 2 लोक जोडायची, त्यांच्या हाताखाली 4, त्याचं कमिशन आपल्याला मिळणार. अरे कोकिला बेन, आठवतंय का? म्हणजे आपण गाडी घेऊ शकू, घर घेऊ शकू, ते वालं काम. अच्छा, म्हणजे ज्यातून पैसे कमवून तू दादाच्या लग्नासाठी मदत करणार आहेस ते काम का? हा तेच रे, म्हणजे तेच. ते आता काम मी खूप मनावर घेतलंय ना. ऐक ना, मला ना जरा 2-3 दिवसासाठी परगावी जावं लागणार आहे त्या कोकिलाबेन बरोबर. त्याच्यामुळे त्या सगळ्या तयारीत मी डबा नाही तयार करू शकले, नाहीतर मी दिला असता तुला डबा. अरे ठीक आहे, एखाद दिवस नाही दिलास डबा तर काय फरक पडत. बघितलंस का वल्ले, जावई बापू किती समजूतदार आहेत ते. हो. बरं, परगावी म्हणजे कुठे चालली आहेस नक्की? ते कोकिलाबेन सांगणार आहेत कुठे जायचंय. मी मेसेज करते ना तुला. तुझ्या बॉसला आवडत नाही ना फोन केलेलं, म्हणून मेसेज करणार. ठीक आहे, येतो मी. येतो आप्पा. हो नीट जा. हा हो. हा.
काही वल्ली ताई, हा बोलवलं होतंस? अगं हा मी आपण आता एकाच घरात राहतो ना आणि आपलं छान जमतं की नाही, म्हटलं आपण जरा गप्पा मारत बसूया नाही. अगं नको, राहू देत. मी तशी रूम आवरते, नंतर बोलूया. कॉफी केली होती मी, पण ठीक आहे आता नको आहे तर ठीक आहे जा. ऐक ना, कॉफी केली आहेस का ऑलरेडी? हो मग पिते मी इथेच बसून, वेस्ट होईल. बरे बस मी आणते. गुड मॉर्निंग. चला बाई पोरं मावशी येतो ग. अरे निघालायस? हा. आणि हे काय डबा? नाही डबा नाही आज. का? अगं काय झालं? वल्लीला बाहेर जायचंय त्यामुळे नाही दिला डबा आज. म्हणून तिने डबा नाही दिला? थांब जरा. बाहेर खाईन काहीतरी. नाही बाहेरचं खायचं नाही. मी थांब डबा नाही. अगं उशीर होतोय मला. नाही होणार रे, आत्ता आले 2 मिनिटं थांब. डबा घेतल्याशिवाय जायचं नाही. थांब बघ. अरे बाबा सगळं 7 मिनिटं झाले. काय 7 मिनिटं झालेली नाही, 5 मिनिटं झाली. धर डबा घे. नीट जा. चल येतो. हो नीट जा रे बाळा. हे घे. थँक्यू. छान केलीये गरम गरम. अगं बाई विसरलेच सांगायचं. अगं तुला माहितीये का, काल ना मी तुझ्या बंगल्यावर गेली होती. का म्हणजे आता रमाजी आणि माई मावशी चांगल्या मैत्रिणी आहेत ना, असं सहज भेटायला. तर आम्ही घरी गेलो होतो, तर तिकडे तुझ्या आजीनी दार नाही उघडलं, भलत्याच बहिणी दार उघडलं. असं कसं होईल? अगं खरंच असं झालं. हा चित्रा मावशी असेल मग, ती माझ्या मम्माची मैत्रीण आहे. त्याचे कर्ली केस होते का तिचे? नाही त्या नव्हत्या. अशी ना एक वयाने मोठी बाई, म्हणजे मला असं वाटतं तुझी आजी वगैरे असावी कोकणातली, म्हणजे असा उल्लेख झाला. 1 मिनिट, कावेरी आजी पुण्यात आली आहे? अगं बाई तुझी कावेरी आजी पुण्यात आली आणि तुला सांगितलंच नाही? शी 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 शी. ऐक अगं तिचे मला 50 फोन येऊन गेलेत, मीच उचलले नाहीयेत. का? पण बरं झालं तू सांगितलंस. आय एम सो ग्लॅड. म्हणजे आता कसं, ती जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत मी बंगल्यावर जातच नाही. भैया असं का बोलतेस तू? ती एवढी डेंजर बाई आहे, तुला माहितीये? तुला नाही का बोलली काही ती? रामा रामा रामा. नाही तशा बऱ्या आहेत त्या. म्हणजे आता तुझ्या आईची आई म्हणल्यावर ती चांगलीच असणार नाही का? हा आहे, पण सोड ना. पण तुला खरंच सांगू, जर तिला चुकून जरी हे कळलं ना की मी इथे एकटी भाड्याने राहते किंवा कुठल्या तरी पोराबरोबर लिव्हिंग मध्ये राहते, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी माझं कुठल्याही दिसेल त्या पोराबरोबर लग्न लावून टाकेल. सो खूप थँक्यू, खरंच बरं केलंस मला सांगितलंस ते. वा वा. अगं मला तुझ्याकडून हेच काढून घ्यायचं होतं. आता त्या कावेरीची अख्खी कुंडलीच मांडणार आहे मी. दोन समांतर रेषा कधीही एकमेकांना छेद देत नाहीत, असा गणिताचा नियम आहे. पट्या, पण तुमचा मूड खराब असला की तुमचं नवीन संशोधन असं आहे की कोणत्याही 2 रेषा कधीही कुठूनही येऊन एकमेकांवर आदळू शकतात. नको ना त्रास देऊस. मग पटकन सांगा ना काय झालंय? आईने हट्ट धरलाय की तिला राधाला भेटायचंय. तिला जर काय राधाचं घराबाहेर राहणं, लिव्ह इन, बॉयफ्रेंड वगैरे कळलं ना तर ती काय करेल देवाला माहिती. अरे बापरे. मग आता काय, मी सांगितलं तिला ती कामासाठी सहलीला गेलीये ऑफिसच्या लोकांबरोबर, पण ती काहीही करणार आणि राधाशी बोलणार. आधीच भेटूया भेटूया हा हट्ट, मी फोनवर बोलूया
याच्यावर आवरता घेतलाय. एक काम करा, घरी गेलात की मला फोन करा. पट्या, तुम्ही फोन तर करा. काय करणार तू? अरे तुम्ही फोन तर करा, कळेल. सचिन, सॉरी मॅम. सॉरी मॅम, ते चुकून धक्का लागला. मी चुकून नीट काम करता येत नाही का तुला? पहिल्यांदाच झालंय. सॉरी. आता मी काय खायचं? 10 मिनिटात माझी मीटिंग आहे, उपाशीच राहायचं का मी? नाही असं कसं मॅम? तुम्ही मला सांगा काय हवंय, मी घेऊन येतो बाहेर. सचिन, मी बाहेरचं अन्न नाही खात. मला नको आहे काय, जा तू. बोलेला ऐकू येत नाही का? जा. मॅम, मीटिंगला उपाशी जाऊ नका प्लीज. जेवून घ्या. हे कुठून आणलंस? हे बाहेरचं नाहीये मॅम, घरगुतीच आहे. कुठून आणलंस हे? माझा डबा आहे. म्हणजे माझी मावशी मेस चालवते, तिने दिलाय. चांगलं आहे. पण उद्यापासून माझ्यासाठी पण आणत जा हे. मी सॉरी म्हटलं, खरंच सॉरी. सचिन, उद्यापासून आठवणीने असंच डब्बा माझ्यासाठी पण आण, ठीक आहे? आलीस? लाव फोन राधाला. हो. अगं लाव. अनु, काय म्हणाले मी? राधाला फोन लावून दे. हो, देते. तू म्हणाली होतीस ऑफिस मधनं आल्यावर लावून देते. लाव आधी. हो देते, जरा श्वास घेऊ दे. हो, पाणी पिऊ दे, चहा कॉफी पिऊ दे. देते लावून फोन. अगं पण अनु, त्याने काय होईल? म्हणजे आल्यापासून जी टाळाटाळ करतेस फोन लावून देण्याची, तशीच तू आताही करणार. आल्याबरोबर फोन लावायचा नाही हे एक वेळ मी समजू शकते, पण मागच्या अंगणात जाऊन पायावर लोटाभर पाणी घ्यायची सुद्धा शिस्त उरली नाही का ग? अगं आधी आधण तर ठेवू दे, मग धुते हात पाय ते उकळेपर्यंत. जाते आता धुवायला. आता कशाला माझं ऐकायचं नाटक? स्वयंपाकघरात आलीसच ना तशीच हात पाय न धुता. मग आता फोनही लाव. तू ठरव, मी काय करू? फोन लाव. बोला. नमस्कार सर, मी अनामिका दीक्षित. कुठून? पुण्याहून. मी राधाची आई. हा मग राधाशी जरा बोलायचं होतं.
पोरा पोरा कुठे आहेत? हा मॅडम ते वर्कशॉप का काय ते चालू आहे. अहो खूप दिवस राधाशी संपर्क झाला नव्हता म्हणून म्हटलं तिच्याशी जरा बोलावं. कशी आहे राधा? बरी आहे ना राधा? अहो बरी आहे म्हणजे पोरं लई दंगा करतात, अभ्यास करतात, फेरफटका मारतात. अभ्यासात लई हुशार आहे पोरगी, लई हुशार. ते माहिती आहे आम्हाला. तुम्ही कशाला सांगताय? आम्ही जन्मापासून बघतोय तिची हुशारी. ओ मॅडम चिडताय कशाला? प्रेमान बोला की. हे बघा, आम्हाला आमच्या मुलीची खुशाली तिच्याच तोंडून ऐकायची. दुसऱ्या तिसऱ्यानी काय म्हणून सांगायचं आम्हाला आमची मुलगी कशी आहे ते? सर आहे मी तिचा. हे बघा मॅडम, हे सगळे पालक आहेत का नाही ते मलाच फोन करतात. पोरांचं बरं आहे का, पोर जेवलं का, पोर झोपलं का, तुम्हाला पण जे काय माहिती हवी ती मला विचारा. इथं ना धड नेटवर्क ना धड वायफाय. मी काय सांगतोय ते ऐका. हा म्हणजे फोन न लागण्यापेक्षा मी सांगितलेलं बरं नाही का? ठेवा फोन. पट्या दरवेळी कसा असतोस माझ्या बरोबर रे? तुझ्यासारखा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात हवा यार. टाळं कुठं असतं? मनात तर भासत नाहीये ना? म्हणजे मी पट्यासारखं तर होत नाहीये ना?